दशक तिसरा समास नववा मृत्यू निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. संसार म्हणजे ज्याच्या पाठीवर मृत्यू स्वार झाला आहे तो, अर्थात मरण म्हणजे मानवाचा उद्धार नाही. त्याचे शरीर क्षणाक्षणाला मापी लागले आहे. काल सदैव आपल्या बरोबरच राहत असून कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगता येत नाही. आपल्या गावात किंवा परगावात किंवा परदेशात प्राणी आपल्या कर्मानुसार मरण पावतो. संचिताचा भोग असलेले प्रारब्ध कर्म संपले की एकही क्षण मिळणार नाही. शेवटचा क्षण संपताच निघून जावे लागते. अचानक यमदूत येऊन मार देत मृत्यू पंथाकडे घेऊनच जातात. अंतसमयी होणाऱ्या त्रासाने तडफडत असताना तुम्हाला पाठीशी घालण्यास कोणीही समर्थ होऊ शकणार नाही. या मरण दुःखाचे घोर कष्ट पुढे मागे सर्वांना होणारच. अत्यंत बलिष्ठ म्हणून घेणाऱ्यांच्या डोक्यावर मृत्यू काळाचा साठा काही चुकणार नाही. अत्यंत सामर्थ्यवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजा महाराजही मृत्यूच्या मारापुढे टिकणार नाहीत. एवढेच नव्हे तर मृत्यू जगातील कोणालाही सोडत नाही. मृत्यू हा क्रूर आहे म्हणत नाही किंवा हा उत्तम योद्धा आहे असे म्हणत नाही, वा हा रणांगणातील शूरवीर आहे असेही म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा कोपिष्ट आहे असं म्हणत नाही, अथवा हा प्रतापी आहे असं म्हणत नाही, अथवा हा भयंकर दुष्ट आहे असं म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा बलाढ्य म्हणत नाही, मृत्यू हा धनाढ्य म्हणत नाही, आणि हा सर्व तऱ्हेने प्रतिष्ठित आहे असे म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा कीर्तिमंत आहे, हा श्रीमंत आहे, अथवा हा महापराक्रमी आहे असं म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा राजा आहे, हा चक्रवर्ती आहे, किंवा हा नाना प्रकारची हात चलाखी करणारा जादूगार आहे असं म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, हा राजकारणी आहे, अथवा पगारी अधिकारी आहे असे म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा मुद्राधारी आहे, हा व्यापारी आहे, अथवा ही परणारी राजकन्या आहे असं म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू योग्य कारण म्हणत नाही, हा उच्च नीच वर्णाचा म्हणत नाही, अथवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण म्हणत नाही. तो सर्वांना वाटेल तेव्हा नेतो. मृत्यू हा शास्त्र पारंगत आहे, हा गुणसंपन्न आहे, अथवा लोकांमध्ये विद्वान आहे असे म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा शास्त्र पारंगत आहे, गुणसंपन्न आहे, अथवा लोकांमध्ये विद्वान आहे असे म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा ब्रह्म हत्यारा आहे, बाल हत्यारा आहे, हा गो हत्यारा आहे, अथवा स्त्री हत्यारा आहे असे म्हणत नाही. तो सर्व हत्या अव्याहतपणे करीत असतो. मृत्यू हा राग ज्ञानी आहे, ताल ज्ञानी आहे, अथवा हा तत्व जाणणारा तत्वज्ञानी आहे असे म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा योगाभ्यासी आहे, हा संन्यासी आहे, अथवा काळालाही चकवा देणारा आहे असे म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा जागृत आहे, हा सिद्ध आहे, अथवा हा प्रसिद्ध पंचाक्षरी आहे असे म्हणत नाही. तो सर्वांना नेतो. मृत्यू हा स्वतंत्र आहे, हा परतंत्र आहे असे म्हणत नाही, तर सर्व जीव मात्रांना भक्षण करतो. एक मृत्यू मार्गाला लागले आहेत, एक मरणाचा मध्य भागापर्यंत आक्रमत आहेत, आणि एक वृद्ध होऊन मार्गाच्या अंतापर्यंत आले आहेत. पण असे आयुष्य पूर्ण होईपर्यंतही मृत्यू वाट पाहत नाही. मृत्यू हा बालक आहे, हा तरुण आहे असे म्हणत नाही, हा लक्षणयुक्त आहे, अथवा हा बोलका आहे, बुद्धिशाली आहे असे म्हणत नाही.
तो अचानक त्यांना नेतो. मृत्यू हा अनेक लोकांचा आश्रयदाता आहे, उदार आहे, अथवा हा सुंदर चतुरंग विद्या जाणणारा आहे असे म्हणत नाही. तो सर्वांना नेतोच. मृत्यू हा पुण्यपुरुष आहे, हा कीर्तनकार आहे, अथवा हा विशेष सत्कार्य करणारा आहे असे म्हणत नाही. तो सर्वांना घेऊन जातोच. आता हा विस्तार पुरे. मृत्यूच्या हातातून पार होणार कोण आहेत? जगातील सर्वांना आधी किंवा नंतर का होईना मृत्यूकडे जायलाच हवे. 4 वाणी 4 खाणी 84 लक्ष योनीत जन्मलेल्या या सर्व प्राण्यांना मृत्यू हा निश्चितच आहे. मृत्यूच्या भयाने पळून जावे म्हटले तरी मृत्यू कधीही सोडत नाही. काहीही केले तरी मरण चुकविता येणार नाही. एवढेच नव्हे तर मृत्यू हा स्वदेशात आहे की हा परदेशात आहे हे पाहत नाही, अथवा हा फार दिवसापासून उपवाशी आहे म्हणून दया करीत नाही. मृत्यू मोठमोठ्यांना सोडत नाही. हरिहराचे अथवा परमेश्वराचे अवतार आहेत असेही म्हणत नाही. श्रोते हो, मृत्यूच्या प्रभावाचे वर्णन ऐकून रागाला मात्र येऊ नका. हा मृत्यू लोक आहे ही गोष्ट सर्वांना माहीत आहे ना. येथे जन्मलेला प्राणी थेट मृत्यूकडे जातो ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्यासाठी विषाद मानायचे कारण नाही. आपण राहत असलेला हा प्रख्यात मृत्यू लोक आहे ही गोष्ट लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना स्पष्टपणे माहीत असलेली गोष्ट आहे. असे असूनही मरणाबद्दल दुःख मानाल तर या मृत्यू लोकच नव्हे असे होईल. सारांश: जन्मलेला प्राणी मरण पावणे स्वभाव सिद्ध आहे हेच खरे. वर नमूद केलेले विचार जाणून घेऊन या मरणग्रस्त शरीराचे सार्थक करावे. शरीराला अवश्य मरण येऊ दे, पण कीर्तिरूपाने हवे. आतापर्यंत किती लोक गेलेत याचा हिशोब काय आहे काय? खूप वैभव असलेले गेले, भरपूर आयुष्य असलेले गेले, अत्यंत महिमाशील ही मृत्यूवश झाले, महापराक्रमी गेले, अनेक कपट कारस्थानी गेले आणि रणांगणात युद्ध करणारे संग्रामशूर ही गेले. अनेक शक्तिवंत गेले, बहुकाल जीवित राहणारे गेले आणि श्रेष्ठ कुलाचे राजेही गेले. विद्येचे सागर गेले, पर्वत प्राय सामर्थ्य असणारे गेले आणि धनाने कुबेर असणारे हे मृत्यू वश झाले. भयंकर मताभिमानी गेले, सत्कार्यादी करणारे कार्यकारी गेले आणि अनेक प्रकारे वाद घालणारे अनेक वादपटूही गेले. पंडितांची सभा गेली, शब्दजाल पसरवणारे गेले आणि वाद घालण्यात निष्णात असणारे अनेक मतवादी गेले. बरेच प्रापंचिक गेले, अनेक वेशधारी गेले. जास्त काय सांगावे, अनेक लोक वरचेवर सोंग करून गेले, सर्वच गेले. ती किती म्हणून सांगावे. असे सर्व गेले, पण जे आत्मस्वरूपच झाले ते आत्मज्ञानी पुरुष मात्र राहिले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे 3 दशके मृत्यू निरूपणम नाम 9वा समासः.